हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण हे सुंदर असं एडी मंगळसूत्र तयार कसं करायचं हे शिकणार आहोत। आणि त्याचसोबत तुम्हाला जर हे मंगळसूत्र नथ किंवा महाराष्ट्रीयन ज्वेलरी यांचे कशाचे क्लासेस करायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवते इथे। त्याचसोबत जर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तरीही तुम्ही शिकू शकता। सो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच प्रकारचे खूप छान छान नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील आपल्या चॅनलवरती। सो सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून। त्यासाठी लागणारं साहित्य मंगळसूत्राची चेन, 0.5 mm ची तार, हे चुकीचं लेबल लावलं आहे आणि मला 0.3 म्हणून 5ची चिपकवलेली ती, हे पेंडंट आणि असे काही बीड्स। त्यासोबत काही लागणार आहेत आपल्याला टूल्स। सगळ्यात पहिलं आपण एकसारखे चेनचे तुकडे करून घेणार आहे। तर इथे सगळ्यात पहिला मी सिक्वेन्स ठरवून घेतला आहे। एक पर्ल, मनी, गोल्डन वेड, पिंक, अगेन पर्ल, अशा प्रकारचा सिक्वेन्स ठेवणार आहे मी। 0.5 mm ची तार काढून घेते मी इथे, एवढंच काढून घेते। यू आकार करून घ्यायचा आहे आणि ही जी छोटी तार आहे ती मोठ्या तारेला गुंडाळून घ्यायची आहे। इथे पर्ल घालून घ्यायचा आहे, त्यानंतर पुन्हा राऊंड नोज प्लायरने पकडायचं आहे आणि गोल राऊंड टाकून घ्यायचा आहे। दोन, परत एकदा यू आकार करून घ्यायचा आहे आणि हे जे आपण बनवलेलं आहे पर्ल तो पहिला टाकून घ्यायचा, राऊंड नोज प्लायरच्या मदतीने पकडायचं इथं आणि छोट्या तारेने मोठ्या तारेला गोल फेरे मारून घ्यायचे। ओके, स्ट्रेचची जी तार आहे ती कट करून टाकायची आहे। त्यासोबत इथे मी काही पर्ल कॅप घेतल्यात, बघू शकता तुम्ही। तर एक कॅप, नंतर गोल्डन मनी आणि परत एक कॅप। असं मी इथे सिक्वेन्स ठेवते। इथे पर्ल घालून झाल्यानंतर मला इथे ही चेन्स लावायच्यात। आम्ही एकसारख्या आकाराच्या कट करून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता। इथे मी 4 चेन्स घालून घेते। हे असं टाईट ओढून घ्यायचं व्यवस्थित। एका साईडला ह्या चेन पकडायच्यात
देन इथं राऊंड टाकून घ्यायचे. 1 2 बघू शकता. ठीक आहे. राहिलेली तार आपण कट करून घेऊया. एक्स्ट्राची जी तार आहेत ती आपण दाबून घ्यायची. ठीक आहे. ह्या चारीतून घालून घ्यायचे. बघू शकता. यू आकार करून घ्यायचा आणि छोट्या तारेने मोठ्या तारेला 2 वेढे टाकून घ्यायचे. 1 2. ठीक आहे. त्यानंतर परत हाच सिक्वेन्स पर्ल, ब्लू, गोल्डन, पिंक आणि पर्ल. हा पूर्ण सिक्वेन्स इथे बनवून घेतल्यानंतर मी इथे मंगळसूत्राची बॅक चेन लावते आहे. बघू शकता. बॅक साईडला मी 2 चेन ठेवल्या आहेत फक्त. मध्ये मी 4चा कॉम्बो लावलेला आहे. आणि अशा प्रकारे इथे माझी एक साईड पूर्ण कंप्लीट झालेली आहे. त्याच प्रकारे मी इथे दुसरी साईड कंप्लीट करून घेते आणि मग भेटूया. इथे माझी दुसरी साईड पण कंप्लीट झाली आहे. नंतर मी पेंडंट जोडलेलं आहे. कसं वाटलं मंगळसूत्र नक्की मला कमेंट करून सांगा.